बातमीवर आता शिक्कामोर्तब झालेला आहे। धनंजय मुंडेंनी राजीनामा दिलेला नाहीये अशी बातमी साम टीव्हीने सर्वात आधी दाखवली होती। खुद्द धनंजय मुंडेंनीच आपण राजीनामा दिला नसल्याची सर्वात पहिली प्रतिक्रिया ही साम टीव्हीला दिली होती आणि मंत्रिमंडळ बैठकीसाठी दाखल होताना धनंजय मुंडेंनी त्याचा पुनरुच्चार केलाय। धनंजय मुंडेंनी अजित पवारांची भेट घेतल्याने राजीनाम्याच्या चर्चा ज्या आहेत त्या सुरू झाल्या होत्या, मात्र धनंजय मुंडेंनी साम टीव्हीशी बोलताना त्या फेटाळून लावल्या। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीवर विरोधक आता ठाम आहेत। नैतिकतेच्या आधारावर धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी केली आहे। तर धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा निर्धार संभाजीराजे छत्रपती यांनी केलाय। धनंजय मुंडे नाव घेऊन सांगतो, धनंजय मुंडे हे सगळे माणसं कोणाचे आहेत? हे त्यांचेच आहेत आणि स्वतः ते मान्य करतात। हो, वाल्मिक कराड हा माझा जवळचा जिव्हाळ्याचा आहे। माझे सगळे धंद्यातले सगळे धागे किंवा आमचे एकत्र अकाउंट्स आहेत, बिझनेसचे अकाउंट्स आहेत। माझा वटमुक्त्यार तो आहे। एवढं सगळं असताना सुद्धा आम्ही ज्यावेळी त्यांची राजीनामा द्या ही मागणी करायला लागलोय, त्यांनी मोठ्या मनाने सांगितलं हो राजीनामा देतो। धनंजय मुंडेला कसं तुम्ही बाजूला सरकवते आम्ही बघायला लागलोय, नाही सरकवलं तर आमची लढाई आहेच। मला असं वाटतं सरकारने संवेदनशीलपणे या सगळ्याचा विचार करावा। मला अजूनही तो दिवस आठवतोय जेव्हा अशोक चव्हाणांवर आरोप झाले, नैतिक